लोक आता म्हणायला लागलेत गावातले पोरं बिघडले. कसे बिघडले? लोक आता पोरं समाज कार्य करायला लागले, पोरं धर्म कार्य करायला लागले, धार्मिक स्थळावरती लोक येऊन पोरं येऊन चांगली स्वच्छता करायला लागले. म्हणजे तरुण मंडळी बिघडले? अजिबात नाही. या पोरांना तुम्ही जर नाव ठेवत असाल तर विचार करा. जे परिवर्तन घडवण्याच्या दिशेने काहीतरी पाऊल उचलताना त्यांना अजिबात नावं ठेवू नका. त्यांना सहकार्य करा, मार्गदर्शन करा. आणि ते जर करता येत नसेल ना तर आपल्या तोंडाला कुलूप लावा. कारण की तरुण मंडळी हे येणाऱ्या भविष्याची चांगली पिढी आहे, सुसंस्कारित पिढी आहे. कोणी भिडणार नाही, कोणी नडणार नाही, आपला सपराट दरार आहे रे, तुला कळणार नाही. लोक आता म्हणायला लागलेत गावातले पोरं बिघडले. कसे बिघडले? लोक आता पोरं समाज कार्य करायला लागले, पोरं धर्म कार्य करायला लागले, धार्मिक स्थळावरती लोक येऊन पोरं येऊन चांगली स्वच्छता करायला लागले. म्हणजे तरुण मंडळी बिघडले? अजिबात नाही. या पोरांना तुम्ही जर नाव ठेवत असाल तर विचार करा. जे परिवर्तन घडवण्याच्या दिशेने काहीतरी पाऊल उचलताना त्यांना अजिबात नावं ठेवू नका. त्यांना सहकार्य करा.